सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंगळवार 12 नोव्हेंबर 2024ला देव उठणी एकादशी म्हणजेच प्रबोधनी एकादशी आलेली आहे. सोन्यासारखा दिवस आहे. याच दिवसापासून चातुर्मास समाप्ती असते. भगवान विष्णू कार्तिक एकादशीला उठतात, जागे होतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशीला क्षीर समुद्रात शेष नागावर भगवान विष्णू झोपी जातात आणि कार्तिक एकादशीला जागे होतात. हे 4-5 महिने भगवान विष्णू झोपी गेलेले असतात. यालाच देव उठणी एकादशी, कार्तिक एकादशीला देव उठणी एकादशी असे म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्रातच काय, संपूर्ण भारतातून वारकरी लोक पंढरपुरात देवांचे दर्शनास जातात. म्हणतात ना, आषाढी कार्तिकीला ज्या व्यक्तीला भगवान पंढरपुराला जाऊन विठ्ठलाचे रुक्मिणी मातेचे दर्शन होते, त्यांच्या चरणावर नतमस्तक होण्याची जी संधी भगवान आपल्याला देतात, त्यांच्यासारखं भाग्यवंत या जगी कुणी नाही. त्यांच्या जीवनाचं सार्थक होतं. काही लोक तर त्यांना कळस दर्शन झालं ना, आपल्याला पंढरपुरात जाऊन आषाढी आणि कार्तिकी एकादशीला कळस दर्शनाला सुद्धा खूप महत्त्व असते. मोठी यात्रा असते तिथं. सर्वांनाच माहीत आहे, सर्व वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला आपल्या पांडुरंगाला, आपल्या विठू माऊलीला भेटण्यास लांबून लांबून लोक पायी सुद्धा जातात. आषाढी कार्तिकी एकादशीला पायी अनवाणी दर्शनास जातात आणि कष्ट सोसून आपल्या भगवंताचे दर्शन जो व्यक्ती घेतो त्याला म्हणतात पांडुरंग पावतोच आणि त्याच्या जीवनाचं सार्थक होतं. तर आपल्याला पंढरपुरात तर जाऊन आपल्या भगवान विठ्ठलाचं दर्शन घेणं शक्य नसेल तर आपण घरात सुद्धा आषाढी आणि कार्तिकी, आता कार्तिकी एकादशी, देव उठणी एकादशी 12 नोव्हेंबर मंगळवार रोजी आलेली आहे. काही सेवा आपण घरात केल्या तर त्या सेवा आपल्या विठू माऊलीपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. म्हणतात ना, विठू माऊली कणाकणात आहे. तुम्ही त्या विठू माऊलीला घरातून जरी हाक मारली हृदयापासून, ती विठू माऊली धावत येईल आणि तुमचं नक्कीच प्रार्थना ऐकेल आणि तुमची इच्छा लगेच पूर्ण करेल. तर देव उठणी एकादशी 12 नोव्हेंबर मंगळवार रोजी आलेली आहे. तर आपल्याला काही सेवा, आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहे. भारतातून लोक लांबून लांबून देवाच्या दर्शनाला जातात. आपल्याला नाही जमत, आपण घरून सुद्धा सेवा केली, काहीही हरकत नाही. तर आपल्या घराची भरभराटी होण्यासाठी आपण काही उपाय, सेवा करायच्या आहे. त्याचबरोबर या दिवशी काही चुकासुद्धा आपल्याला टाळायच्या आहे, जेणेकरून आपल्याला संपूर्ण कार्तिकी एकादशीचं फळ मिळालं पाहिजे. आपल्याला नाही ना उपास तापास झेपत. काही वेळा आपण आत्तापर्यंत उपवास केले आणि आता आपल्या तब्येतीनुसार नसेल आपल्याला होत उपवास तापास, तर काही अशा सेवा आपण केल्या तर नक्कीच आपल्याला संपूर्ण कार्तिकी एकादशीचं फळ मिळतं. त्याचबरोबर काही चुका आपल्याला या दिवशी अजिबात करायचं नाही. तर या दिवशी चुकूनसुद्धा कुणाची निंदा नालस्ती करायची नाही, कुणाशी खोटं बोलायचं नाही, कुणाचा अपमान करू नका. कुणाला काही देता घेता नाही आलं ना, कुणाचा अपमान करू नका. घरातल्यांचाच काय, बाहेरच्यांचा सुद्धा अपमान करू नका. मांस, कांदा, लसूण, पालेभाजी, वांगी, मसूर, नाचणी, उडीद, चणे हे पदार्थ महिलांनो या दिवशी कार्तिकी एकादशीला चुकूनसुद्धा आपल्या घरात होणार नाही, याची काळजी घ्या. मांसाहार वर्ज्य आहे. कांदा, लसूण खाऊ नका. तुम्ही खात असाल, खाऊ शकता, पण माझं सांगण्याचं काम आहे, मांसाहार वर्ज्य आहे. कांदा, लसूण, एक दिवस कांदा लसूण विरहित स्वयंपाक करून बघा. पालेभाज्या या दिवशी खाऊ नका. त्यात मेथीची भाजी या दिवशी बनवू नका. वांग्याची भाजी बनवू नका. मसूर वर्ज्य आहे. लाल मसूरची डाळ आणि काळा मसूर या दिवशी करू नका. उडदाची डाळ, चणे, काळे चणे ते खाऊ नका या दिवशी. हे पदार्थ चुकूनसुद्धा आपल्या या दिवशी अजिबात घरात शिजवू नका. हे अन्न आपल्याला वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर दशमीपासूनच ब्रह्मचर्याचे आपल्याला पालन करायचं आहे. एकादशीच्या दिवशी चुकूनसुद्धा नख कापू नका, केस कापू नका. त्याचबरोबर घराची झाडलोट करायची असेल महिलांनो,
तर आपल्याकडून किडे मुंग्या यांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण भगवान विष्णू विठू माऊलीला प्रत्येक जीव, मग किडे मुंग्या असू दे किंवा मनुष्य असू दे, प्रत्येक जीव खूप महत्त्वाचा आहे, प्रिय आहे. म्हणून या दिवशी चुकून सुद्धा आपल्याकडून कोणाला इजा होणार नाही. मग ते किड्या मुंगे असू दे किंवा कुणी मनुष्य असू दे, व्यक्ती असू दे, कुणालाच आपल्याला इजा पोहोचवायची नाही आहे. म्हणून महिलांनो, झाडलोट करताना काळजी घ्या की किडे मुंग्या आपल्या हातून त्यांना इजा पोहोचणार नाही आणि मगच तुम्हाला झाडलोट करायची आहे. हे छोटे मोठे आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि मगच आपल्याला आपल्या संपूर्ण कार्तिक एकादशीचं आपल्याला फळ मिळणार आहे. तुम्ही नाही उपास तापास केला तरीही चालेल, पण या गोष्टींची काळजी घेतली तर भगवान विष्णू विठू माऊली नक्कीच आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. त्याचबरोबर कार्तिकी एकादशी असू द्या किंवा आषाढी किंवा महिन्यातील 2 एकादशी, 24 एकादशी येतात वर्षातून. कुठल्याच एकादशीला तुळशीला हात लावू नका, तुळस तोडू नका. आदल्याच दिवशी तोडून ठेवली, आता परवा 12 तारखेला प्रबोधनी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी आहे. तुम्ही 11 तारखेला सोमवारी तुळस तोडून ठेवली किंवा तुम्ही विकत आणली तरीही चालेल. त्या दिवशी चुकून सुद्धा आपल्या दारातली तुळस तोडू नका, हात लावू नका. खाली तुळशीच्या खाली कुंडीत पडलेले असतील पाने, तुम्ही धुवून घेतले आणि तेच सेवेसाठी भगवान विष्णूंच्या विठू माऊलीच्या सेवेसाठी वापरले तरीही चालेल. तुळस आणि बेलाचं पान कधीच शिळं होत नाही. म्हणून तुम्ही तेच वापरलेलं असेल, देवाला वाहिलेलं असेल, तेच धुवून घेतलं आणि पुन्हा तुम्ही देवांचा मंत्र जपत देवांना वाहिलं, काहीही हरकत नसतं. म्हणून तुळशीला अजिबात हात लावायचा नाही. महिलांनो, तुम्हाला जर तुळस लावायची असेल तर यासारखा सोन्यासारखा दिवस पुन्हा येणे नाही. तुळशीचा विवाह दुसऱ्याच दिवसापासून, द्वादशीपासून सुरू होत आहे. प्रत्येक महिलेच्या घरात तुळस असली तरी पण मी म्हणेल एक तुळशीचं रोप आपल्या घरात नवीन नक्की लावा. सोन्यासारखे दिवस येतील. महिलांनो, नक्की ऐका. एक तुळशीचं रोप मी सुद्धा लावणार आहे, तुम्ही सुद्धा. प्रबोधनी एकादशी आहे, देव उठणी एकादशी, दुसऱ्या दिवसापासून तुळशी विवाह प्रारंभ होत आहे. ज्यांचे लग्न कार्यात अडथळे येतात, घरात संतान प्राप्ती होत नाही, आर्थिक टंचाई आहे, खूप पैशांविषयी तुम्हाला आर्थिक टंचाई असेल तर त्या व्यक्तीने आपल्या घरात देव उठणी एकादशीला एक तुळशीचं रोप आपल्या हाताने जरूर लावायचं आहे. तुळस या दिवशी तोडू नका. महिलांनो, या दिवशी लवकर उठायचं आहे आणि तुळशीला पाणी घालण्याऐवजी आपल्याला दूध अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला चालता बोलता करायचा आहे. काही नाही जमलं ना, आपल्याला उपास तापास नाही जमलं चालेल, पण या मंत्राचा जप अवश्य करा. महिला असो, पुरुष असो, विद्यार्थी असो, या दिवशी देव उठणी एकादशीला 12 नोव्हेंबरला काय करायचं, सकाळी किंवा संध्याकाळी तुळशी समोर उभं राहायचं, हात जोडायचे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला 21 किंवा 108 वेळा जरूर करायचा आहे. तुमची इच्छा ताबडतोब पूर्ण होईल. तुमची इच्छा असेल, बोला किंवा नका बोलू, भगवान विष्णू आपल्या प्रत्येकाच्या मनात काय चाललेलं आहे आपल्यापेक्षा आपल्या देवांना, आपल्या स्वामींना जास्त कळत असतं. म्हणून तुळशी पुढं गुपचूप हात जोडून उभं राहा आणि या मंत्राचा जप अवश्य करा. ओम नारायणाय नमः, ओम नमो नारायणाय नमः. तुम्हाला जो मंत्र आवडतो ना भगवान विष्णूंचा, तो बोललात तरीही चालेल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः सुंदर मंत्र आहे, विष्णू प्रिय मंत्र आहे, माता लक्ष्मी प्रिय मंत्र आहे. हा मंत्र 21 वेळा 108 वेळा तुळशी समोर बोला. गपचूप बोला, कोणाला सांगू नका. या दिवशी तुळशीला पाणी घालू नका, दूध अर्पण करा. तुम्हाला पाणी घालायचं असेल तर बाळकृष्णाला किंवा आपल्या विठू माऊलीला, तुमच्याकडे विठू माऊलीची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, अभिषेक घातलेलं पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता. पण असंच पाणी घालू नका. मग तुम्ही 2 चमचे गाईचं दूध अर्पण केलं तरीही चालेल. चिमूटभर हळद
महिलांनो, तुळशीला थोडीशी हळद अर्पण करा. या दिवशी सोन्यासारखे दिवस येतील. महिलांनो, या दिवशी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात 2 तुळशीची पानं आपल्याला टाकायचीच आहे. प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि 2 तुळशीची पानं टाकून अंघोळ करा. कितीही संकटात असाल तर नक्कीच संकटमुक्त व्हाल, लगेच मुक्त व्हाल आणि सोन्यासारखं ऐश्वर्य तुमच्या जीवनात नक्कीच प्रदान करतील. श्री हरी विष्णू स्वतः माता लक्ष्मी तुम्हाला ऐश्वर्य प्रदान करेल. या दिवशी अंघोळीनंतर आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. मुख्य दार पुसून घ्या. छान हळदीने एक स्वस्तिक काढा. हळदीने स्वस्तिक काढताना स्वस्तिक अवतीभोवती 2-2 रेषा ओढायला विसरू नका. आंब्याची पानं असतील 11 किंवा 21 नीट मोजून घ्या. प्रत्येक पानं स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. प्रत्येक पानावर हळदीचं बोट लावायचं आहे. विठू माऊलीचं नाव घ्या. प्रत्येक पानावर हळदीचं बोट लावा आणि त्याचं 11 पानांचं किंवा 21 पानांचं झेंडूची फुलं टाकून आपल्या दाराला छान तोरण अवश्य करा. महिलांनो, उपाय हा तुमच्या घरात भरभराट होईल. पैशा अडक्याला कधी कमी राहणार नाही. अखंड लक्ष्मी नारायणांची कृपा राहील तुमच्या घरादारावर. तुमच्या लेकरा बाळांची रात्रंदिवस प्रगती होईल. आंब्याच्या पानांचा हा उपाय जरूर करा. देव उठणी एकादशी आहे. आपले देव, झोपलेले देव आपले भगवान विष्णू देव उठणार आहे. या दिवशी आंब्याचं तोरण प्रत्येकाच्या घराला लावलंच गेलं पाहिजे. 11 किंवा 21 पानांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य दाराला अवश्य लावा. हळदीचं प्रत्येक पानाला बोट लावायला विसरू नका. या दिवशी तुमच्या घरात भगवान विष्णूंची, बाळकृष्णाची, विठू माऊलीची, रुक्मिणी मातेची मूर्ती असेल, पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक घाला. थोडीशी केशर असेल, केशर नसेल, दुधात किंवा पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाका. त्या पाण्याने हळद कुंकू टाकून त्या पाण्याने अभिषेक घाला. नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला. मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात स्थापन करा. पिवळी फुलं, पिवळी मिठाई की 2 केळं आपल्या भगवान विष्णूंना, विठू माऊलीला नैवेद्यात जरूर दाखवा. आणि त्या नैवेद्यावर तो नैवेद्य केव्हा पूर्ण होईल? जेव्हा आपण विठू माऊली समोर त्या नैवेद्यावर 2 तुळशी पत्र ठेवू, तेव्हाच आपला नैवेद्य पूर्ण होणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंना, विठू माऊलीला तुमच्याकडं जेवढी तुळशी पत्र असेल ना, विष्णू सहस्त्र नामावली पठण करत किंवा ऐकत, नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपत जायचा आणि 1-1 तुळशी पत्र अर्पण करत जायचं. जेवढे असतील, 1 तुळशी पत्र असू दे किंवा 1001 तुळशी पत्र असू दे, तेवढी तुळशी पत्र आपल्या विठू माऊलीच्या चरणी, आपल्या श्री हरी विष्णूंच्या चरणी जरूर व्हा. 2 जरी तुळशी पत्र असतील तुमच्याकडं, विठू माऊलीच्या चरणी अवश्य व्हा. मनातली इच्छा बोलून घ्या आणि अर्पण करायचे आहे. खूप सुंदर अनुभव येईल. 24 तासाच्या आत तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तुळशी मातेची पण छान पूजा करा, विधिवत पूजा करा. दोन्ही वेळेला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तुळशीची पूजा करा. भगवान विष्णूंची छान पूजा करा. केळीचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. केळीच्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे आणि नैवेद्य तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण त्यावर तुळशीपत्र अर्पण करतो. भगवान विष्णूंचा कोणताही नैवेद्य तुळशीशिवाय अपूर्ण आहे. चुकूनसुद्धा या दिवशी गणपती बाप्पाला किंवा इतर देवी देवतांना तुळस अर्पण करू नका. फक्त भगवान विष्णू, विठू माऊलीलाच तुळस अर्पण करायची आहे. या दिवशी तुम्ही मंदिरात गेला, तिथंसुद्धा सेवा करा. व्यंकटेश स्तोत्र, श्री विष्णू सहस्त्र नामावली या दिवशी आपल्या घरात पठण नक्की करा.